29 जून 2025 रोजी चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान असे आढळून आले की मृत व्यक्ती जगदीश दुलाल ठाकरे, वय वर्ष 42, राहणार मोरदड, तालुका शिंदखेडा. याचा गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात जगदीशची पत्नी अरुणा ठाकरे यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 लोकांच्या सहित एक अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिघांना अटक केली होती. जगदीशच्या हत्येप्रकरणी विधवा पत्नी आणि ग्रामस्थांनी चाळीसगाव गाठले आणि सरकारी विश्रामगृहापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय घाट रोडपर्यंत पायी मोर्चा काढला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीची एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्याने पाठिंबा दिला. या मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव, बहुजन आघाडी चाळीसगावचे सागर निकम आणि इतर पदाधिकारीही या सामील झाले होते. या प्रकरणात अनिल जाधव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे मोर्चाच्या मुख्य मागण्याबद्दल माहिती दिली की जगदीश ठाकरे खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील हा स्थानिक आमदार व मंत्र्याचा नातेवाईक असल्याकारणाने पोलीस यंत्रणेवर दबाव आहे. त्यामुळे हा तपास CIDकडे वर्ग करावा. हत्या घडवून आणणारा मुख्य सूत्रधार आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 ची कलम 190B हे वाढीव दाखल करून त्याला त्वरित अटक करावी. याशिवाय इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.